मी नितीन गोरे प्रॉपर साठी कॉलेजला असतानाची परिस्थिती पाहता की मुळात 12वी नंतर बीएससी असतं हेच बऱ्याच जणांना माहिती नव्हतं त्यापैकी मी एक होतो. म्हणजे 12वी सायन्स केल्यानंतर बीएससी पण असतं. मला बीए बीकॉम माहित होतं पण बीएससी होतं हे मला माहित नव्हतं. आता ही आदेशोक्ती वाटत काही वेळेस पण ती फॅक्ट आहे. कारण 12वीला जेमते मार्क असल्यामुळं गावामध्ये काय बीएससी ऍग्रिकॉस किंवा मेडिकल फील्डला जायचे त्याच्यानंतर काय करायचं हा प्रश्न. कारण जेमते मार्क होते आणि काय करायचं तर मग एक जण असंच गावात शहरा भेटला बीएससी असते त्याच्यामध्ये करायचं. त्याच्यामध्ये केमिस्ट्री विषयामध्ये केलं तर करिअर होतं. आम्ही रूम केली आणि त्यानंतर अभ्यास करताना आम्ही इथं गव्हर्नमेंट रेस्ट हाऊस जे आहे त्या रेस्ट हाऊस वरती संध्याकाळी त्या स्ट्रीट लाईटच्या खाली अभ्यासाला जायचं. कारण तर चांगली लाईट पडायची म्हणून आम्ही त्यांची शोध लावला तर अंकुशली की त्या ठिकाणी मस्त हवा येते आणि आपण अभ्यास करूया. पण आयुष्याचे टर्निंग पॉईंट कसे असतात. कारण माझ्या आयुष्यात तो खूप मोठा टर्निंग पॉईंट होता. कारण कुठं काय मिळत माहिती नाही. त्या स्ट्रीट लाईट खाली अभ्यास करताना तिथं एक दिवशी मी योगामध्ये एकटाच होतो. अंकुश नव्हता सोबत दुसरं कोण नव्हतं. बसलो होतो आपलं त्यानंतर तिथं दररोज नवीन अशा लाईट दिव्याच्या गाड्या यायच्या वेगवेगळे गव्हर्नमेंटचे अधिकारी यायचे जायचे. पण ते नेमके कशा अधिकारात होतात तेच मुळात माहीत नसायचं. जेवण केल्यानंतर एक तहसीलदार आपलं वॉकिंगला आला होता. त्या ठिकाणी बसलो. मला म्हणून काय करतो म्हणलं बीएससीला आहे. मग एकटाच असल्यामुळे ते पण एकटा असल्यामुळे मी डेअरिंग केली जरा. मग तिथं नवीन गाड्या मी बघतो दिव्याच्या गाड्या येतात. ते नेमकं फक्त काय म्हणलं काय असतंय नेमकं तर त्यांनी मला 10-15 मिनिट त्यांनी वेळ दिला. त्यांनी मला सांगितलं की एमपीएससी एक्झाम असते त्यातून कोणत्याही ग्रॅज्युएशन झालं की एमपीएससी एक्झाम दिलं की अधिकारी होता येतं. मी पण गाठ मारली की आपल्यालाही एमपीएससी करायची आणि आपल्याला का अधिकारी व्हायचं. 5व्या अटेम्प्टला पीएसआय होतो आणि पीएसआय सोबतच 15 दिवसात परत एमपीएससीचा दुसरा निकाल लागला आणि मी सेल टॅक्स इन्स्पेक्टर झालो. माझी 15 वर्षाची सर्व्हिस झालेली आहे. मी सध्या नवी मुंबईला जीएसटी ऑफिसर जॉईन आहे. माझा आता वर्षभरात असिस्टंट कमिशनर प्रमोशन होईल. मी केमिस्ट्रीचं बॅकग्राऊंड जरी असलं तरी अकाउंटिंग मध्ये खूप चांगल्या प्रकारे काम करतो. आतापर्यंत मी 100+ रेड मध्ये सहभाग आहे माझा. लाईन मध्ये लागला की ऑटोमॅटिक सगळे लाईन मध्ये लागत गेले आणि आमचं सगळं आता अधिकाऱ्यांचं कुटुंब काटेगावामध्ये मोहिते आणि गोरे कुटुंब म्हणलं तर अधिकारी बऱ्यापैकी आहे.